वातावरणात पाऊस पडून गेलेला आहे, धुळीचे कण खाली बसलेले आहेत, गणपती आलेले आहेत, सगळीकडे पॉझिटिव्ह एनर्जी, हर्ष आहे, उल्हास आहे. ह्या हर्ष उल्हास कशासाठी? जर तुमच्या शरीरामध्ये हे 4 हार्मोन्स असतील तर तुम्ही प्रसन्न, आणि तुम्ही प्रसन्न, मनाला प्रसन्न करण्यासाठी मोदक हा एक नंबर हॅपी हार्मोन्स म्हणून एक सोर्स ऑफ. एक प्रश्न माझ्या मनात कायम राहतो, गणपतीला मोदकाचा नैवेद्य का करतात, मोदकाचं काय वेगळेपण आहे, हे सगळं जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत माने सर आहेत. सर नमस्कार. नमस्कार. हा थेट प्रश्न आहे, का गणपतीला मोदक आवडतो? मोदक हा जो घटक आहे म्हणजे हर्ष, मोदक खाल्ल्यानंतर सर्व मोदक दाखवतो, पण मोदक खाल्ल्यानंतर त्या माणसाला फ्रेश वाटतं, म्हणजे आनंदी काय वाटतं, कारण आहे? उत्साह होतो. तर ते मोदक तयार होत असताना म्हणजे तुमचे चूल असेल, भांडं असेल, त्याच्यामध्ये पाणी असतं, त्याच्यामध्ये ते वर कापड बांधलं असतं, ते मोदक पत्र असतं, त्यामध्ये वाफेवरती मोदक ते उकडलं जातं. तर मोदक तयार होताना त्यामध्ये जे घटक असतात ते हॅपी हार्मोन्स क्रिएट करण्यासाठी, स्टिम्युलेट करण्यासाठी, तुमच्या ताजं तेज वाचण्यासाठी एक मदत करत असतात. मग त्याच्यामध्ये नारळ आहे. मग तुला नारळ, भौतिकशास्त्राचा विचार केला तर हे पाणी हे तुमच्या जमिनीच्या खाली आहे, पण भौतिकशास्त्रामध्ये पृष्ठीय तणाव, त्याला सरफेस टेन्शन म्हणतात, आणि कॅपिलरी ऍक्शन हे कन्सेप्ट आहे. मग सगळ्यात शुद्ध पाणी कुठे असेल तर नारळामध्ये. म्हणजे पॉझिटिव्हनेस आहे, निसर्गाचं फळ आहे, आणि मग ते खोबरं सात्विक आहे, ते खोबरं, त्याच्याबरोबर गुळ येतो, गुळ आणि थोडेसे काही पदार्थ, ते एक कणिक पीठ असतं, आणि मग ते एकत्र करून त्याला आकार देऊन ते तिथं ठेवलं जातं, आणि एका ठराविक टेम्परेचरला ते उकडतं, बरोबर, एकजीव होतं. ते जे केमिकल रिॲक्शन होते, सगळे घटक एकजीव होतात, पण हे उकडलेलं मोदक त्या पर्टिक्युलर टेम्परेचर कोएफिशियंटला उकडलं म्हणजे ते पूर्ण परिपक्व झालं, बरोबर. असं एक मोदक खाल्लं, तृप्तीचा ढेकर होतो. मग आम्हाला हॅपी हार्मोन्स पाहिलेत. मग हॅपी हार्मोन्स कसे मिळतात? तुमच्या आहारामधनं मिळतात. पण एक मोदक खाल्ल्या तर मुळात गणपती हा प्रसन्न आहे. तेज पण तुम्ही सांगितलं, शेवटी रॅडिएशन आहेत ना, ते रॅडिएशन आपल्याला पाहिजे ना. मग गणपतीला निवेदन दाखवतो, मोदक शेवटी आम्ही खातो, म्हणून आम्हाला प्रसन्न वाटतं. कारण त्याला मोदक खाल्ल्यानंतर थोडस तुमच्या ब्रेनमध्ये, ओव्हरऑल शरीरामध्ये सेरोटोनिन, ऑक्सिटोसिन, एंडोफिन, डोपामाइन हे न्यूरोकेमिकल्स तयार होण्यासाठी काय होते, त्या मोदकांना मदत होते. मोदक खाल्ल्यानंतर काय होते, आपल्याला स्टिम्युलेट होण्यासाठी मदत होते. त्यामुळे तुमचा ओव्हरऑल चेहरा प्रसन्न वाटतो. वातावरणात पाऊस पडून गेलेला आहे, धुळीचे कण खाली बसलेले आहेत, गणपती आलेले आहेत, सगळीकडे पॉझिटिव्ह एनर्जी, हर्ष आहे, उल्हास आहे. ह्या हर्ष उल्हास कशासाठी? जर तुमच्या शरीरामध्ये हे 4 हार्मोन्स असतील तर तुम्ही प्रसन्न, आणि तुम्ही प्रसन्न म्हणजे मन एकाग्र, म्हणून कोणत्याही कामामध्ये यश पाहिलं असेल तर तुम्हाला मनाला प्रसन्न करायला पाहिजे. मनाला प्रसन्न करण्यासाठी मोदक हा एक नंबर हॅपी हार्मोन्स म्हणून एक सोर्स ऑफ पॉझिटिव्ह एनर्जी म्हणून त्याच्याकडे बघायला काय अडचण नाही.